This call is now being recorded. गुड मॉर्निंग एवरीवन, प्लीज मार्क योर अटेंडेंस। सब लोग अटेंडेंस लगाइए। अटेंडेंस होने के बाद हम लोग स्टार्ट करेंगे। सगळ्यांनी अटेंडेंस लावा, फक्त तिघांची झाली आहे। फास्ट। ओके, सो आपण सुरुवात करूया नर्सरी पासून। आपल्याला हे सगळे जे लेटर्स आपण शिकलो होतो त्यात आपल्याला आज रिवाइज करायचे आहेत। ओके, सध्या पर्णिका आणि तनिष आहे क्लासमध्ये। आता मी तुम्हाला बोर्डवर दाखवणार आहे परत एकदा की हे लेटर्स कसे लिहायचे आहेत आणि तुम्ही आत्ताच त्यांची प्रैक्टिस शुरू करायची है। ठीक है, नेक्स्ट मंडे से आप लोग की एग्जाम होगी सबकी, नर्सरी, जूनियर एंड सीनियर। तो उसके लिए प्रिपरेशन शुरू कर देना है। ठीक है, पुढच्या सोमवार पासून म्हणजे 2 तारखेपासून 2 नोव्हेंबर आपली एग्जाम सुरू होईल आणि प्रत्येकाला हे सगळं आता लिहिता आलं पाहिजे। स्पेशली नर्सरीच्या मुलांना हे जे 6 लेटर्स दिलेत ते तुम्हाला लिहिता यायला पाहिजेत। ओके, कारण तुमची आता एग्जाम तशी होणार आहे, रायटिंग पेपर असणार आहे। तर मी आता तुम्हाला दाखवते बोर्डवर परत एकदा कसं लिहायचंय। बघा, बोर्ड ओपन केला मी आणि तुमच्या नोटबुकच्या लाईन्स ड्रॉ केल्यात। आता बघा काय काय आहे, आपण काय काय बघितलं। हे जो आपण सेकंड पार्ट बघत होतो लेटर्सचा, ज्याच्यामध्ये स्लॅन्टिंग लाईन आणि मग तुमच्या हॉरिझॉन्टल म्हणजे स्लीपिंग लाईन आणि स्टँडिंग लाईन असं मिक्स करून कुठले कुठले लेटर्स बनतात ते आपण शिकलो की नाही। तर ह्या सेकंड पार्ट मध्ये हाच सिलेबस तुम्हाला एक्झामला पण असणार आहे। ओके, मग एक्झामला तुम्हाला असं लिहावं लागणार आहे। मग कसं लिहायचंय बघा, आता काय करायचंय, नोटबुकचे तुम्ही असे 3 पार्ट्स करायचे। मी एकच लाईन दाखवले, तुमच्या सर्व लाईन्स एका पेजवर पूर्णपणे असे 3 पार्ट करायचे आहेत। आणि आता पहिलं लेटर काय आपला एन, मग इथे तुम्हाला असे डॉट्स दिले जातील। कसं लिहायचं लक्षात आहे दोघांना? बघा, पहिले आपण स्टँडिंग लाईन काढतो, दुसरी स्टँडिंग लाईन काढतो। आता आपल्याला एन काढायचं, मग आपण काय करतो, इथून या वरच्या टोकापासून दुसऱ्या लाईनच्या खालच्या टोकापर्यंत आपण काय करतोय, स्लॅन्टिंग लाईन काढतोय, तिरकी लाईन। बघा असं, ही एक आणि मग अशी जोडली जाते, याला काय म्हणणार, एन। माझ्या मागे बोलायचंय पर्णिका आणि तनिष। एन फॉर नोज, बोला। एन फॉर नोज आणि एन फॉर नेस्ट। ओके, तर हे बोलून बोलून तुम्ही आज लिहायचंय। मग आता हा एन कंप्लीट झाला। आता सेकंड लेटर काय आपलं झेड। झेड साठी पण तसेच डॉट्स द्यायचे 4 आणि काय करायचं, पहिले स्लीपिंग लाईन, मग तुमची स्लॅन्टिंग लाईन, परत स्लीपिंग लाईन। हा काय तयार झाला, झेड। झेड फॉर झेब्रा, माहितीये तुम्हाला, झेड फॉर झेब्रा। त्याच्यानंतर काय आहे, एम। एम साठी पण आपल्याला असे 4 डॉट द्यायचे। कसा काढणार तुम्ही, पहिले तुमच्या या 2 लाईन ड्रॉ करून घेतल्यात तरी चालतील आणि मग इथे अशा 2 स्लॅन्टिंग लाईन काढायच्या, एन झेड एम। आता पूर्ण खाली ज्या लाईन्स आहेत त्या सगळ्या लाईन्स भरून तुम्हाला एका पेजवर एन झेड एम लिहायचंय। आता पुढचे 3 अक्षर आहेत व्ही डब्ल्यू एक्स, ते पण आपण करूया, बघूया।
पी काढताना काय करायचंय, वरती 2 डॉट, खाली मध्ये 1 डॉट, एक स्लॅन्टिंग लाईन इकडून आली, एक स्लॅन्टिंग लाईन इथून आली, झाला व्ही तयार तुमचा. आता डब्ल्यू काढायचा आपल्याला. डब्ल्यू साठी पण 4 डॉट्स द्या. या 2 लाईन्स केल्या आणि वरून या अशा अजून 2 लाईन्स आल्या. काय तयार झाला, डब्ल्यू. आणि एक्स, एक्स साठी पण आपल्याला परत 4 डॉट द्यायचे आणि क्रॉस लाईन्स काढायचे. ओके, हे सुद्धा पूर्ण पेज भरून खाली लिहायचे एक एक लेटर. म्हणजे आता ऍक्च्युली तुम्ही काय करणार आहात, एन, एका पेजवर तुम्ही NZM लिहिणार, दुसऱ्या पेजवर VWX लिहिणार. आणि आत्ताच प्रॅक्टिस सुरू करायची आहे. एक्झामला तुम्हाला मुलांना लिहायला लागणार आहे स्वतःला. ठीक आहे, तर चला नोटबुक खोला. नर्सरीच्या मुलांनी नोटबुक उघडायची आहे आणि पेरेंट्सने त्यांना अशा लाईन्स ड्रॉ करून द्यायच्या आहेत, डॉट्स ड्रॉ करून द्यायचे आहेत आणि मुलांकडनं ह्याची प्रॅक्टिस घ्यायची आहे. ओके, कळलंय का नर्सरीच्या पेरेंट्सला काय करायचंय आपण? जरा चॅटबॉक्स मध्ये लिहा. ओके, गुड. तर मग हे दोन्ही पेजेस मुलांचे आता या क्लासमध्ये भरून घ्यायचे आहेत. ओके, सुरू करा लिहायला. आपण परत हे तुमचं लिहून झालं नर्सरी वाल्यांचं की मी हे बोलून पण घेणार आहे लेटर्स तुमच्याकडनं. ओके, नाउ वी विल गो टू जूनियर केजी. जूनियर केजी, आज आपको 2 क्वेश्चंस करने हैं. पहला क्वेश्चन है ए टू पी, मतलब हम लोगों ने पिछली बार स्मॉल पी तक पढ़ा था, है ना? तो अभी आपको नोटबुक में एक पूरा पेज भर के, मैं यहाँ पे दिखा देती हूँ बोर्ड पे. कैसे लिखोगे, आप लोग भी लाइंस बना सकते हो. एक पेज पे 4 लेटर आराम से आ जाते हैं, तो आप चार चार पार्ट्स कर सकते हो नोटबुक के. कैसे शुरू जूनियर के बच्चे ध्यान दीजिए, जूनियर के बच्चों के लिए हो रहा है. कैसे लिखेंगे, पहले कैपिटल ए, उसके बाजू में स्मॉल ए, फिर कैपिटल बी, स्मॉल बी, कैपिटल सी, स्मॉल सी, कैपिटल डी, स्मॉल डी. ठीक है, ऐसे कहाँ तक लिखना है हमें, कहाँ तक पढ़ा था हम लोगों ने, स्मॉल पी तक. तो ए से शुरुआत करना है और स्मॉल पी तक पूरा पेज में लिखना है. अभी ABCD हो गया तो उसके आगे का लेटर आ जाएगा आपका यहाँ पे ई, स्मॉल ई, फिर F, स्मॉल F, G, स्मॉल G. ऐसे करते करते आगे बढ़ना है आपको. और कहाँ तक रुकना है, स्मॉल पी तक. तो जूनियर केजी के बच्चे नोटबुक निकालेंगे और ये ए से लेकर स्टार्ट करेंगे और कहाँ तक लिखेंगे, पी तक. 1 पेज लिखना है. अभी शुरू करिए. कौन कौन है जूनियर में आज प्रेजेंट? विराट एंड ईशा. ठीक है, विराट एंड ईशा आप शुरू कर दो, फिर होने के बाद मुझे बताना है. ठीक है, नर्सरीच्या मुलांचं पण झाल्यावर मला मेसेज करायचा आहे. अभी जूनियर के बच्चे स्टार्ट करिए ये लिखना. एक पेज लिखना है, ए से लेकर, अच्छे से लिखना है, लाइन के बाहर नहीं जाना चाहिए. ओके, अभी वी विल गो टू सीनियर केजी किड्स. ये जो मैच वगैरह करना है वो आपका मैं बाद में ले लूंगी. अभी सीनियर केजी का करते हैं. आज नया टॉपिक शुरू कर रहे हैं. ठीक है, कोण कोण आहे आधी मला बघू दे क्लासमध्ये. रिद्धी आहे, ओके, आदित्य आहे, पूर्वी आहे आणि ओके, आज रंजी नाहीये. ठीक आहे, नो प्रॉब्लेम.
आपण सुरू करूयात. आज आपण नवीन टॉपिक बघणार आहोत, वन अँड मेनी. ओके, आता इथे बघा, इथे पिक्चर दाखवलं तुम्हाला एक मी. काय आहे, एका बाजूला एक एकच वस्तू दिली आणि दुसऱ्या बाजूला एकापेक्षा जास्त वस्तू दिल्यात आहे ना. फर्स्ट कॉलम जो आहे, पहिला बघा काय दिलंय, क्लॉक. किती क्लॉक आहेत, 1. आणि त्याच्या समोर किती क्लॉक्स आहेत, त्याच्या बाजूला 1 अँड 2 क्लॉक्स, बरोबर आहे. मग बोलताना वन आणि मेनी, वन म्हणजे एकच गोष्ट दाखवायची असेल तर 1. जसं आपलं नोज आहे, आपल्याकडे एकच नोज आहे ना, सगळ्यांना एकच नाक आहे की नाही, ते झालं 1. ओके, आता आपले फिंगर्स किती आहेत, 10 आहेत, 1 पेक्षा जास्त आहेत, त्यांना मेनी म्हणणार. लक्षात राहील, एकाच गोष्टीबद्दल बोलतोय तेव्हा 1, आणि एकापेक्षा जास्त असतील काउंट करायच्या तुम्ही. आता पहिला एकच क्लॉक आहे, पण दुसऱ्यामध्ये 2 क्लॉक आहेत, मग एक पेक्षा जास्त झालं की नाही. जिथे एकापेक्षा जास्त वस्तू असतील तिथे आपण मेनी म्हणणार आहोत. ओके, तसं खाली दुसरं पिक्चर बघा, एक सॉक दाखवलाय आणि या बाजूच्या पिक्चर मध्ये 3 सॉक्स दाखवलेत. ओके, प्रत्येक ठिकाणी एस लिहिलंय बघा स्पेलिंगच्या शेवटी. तर बोलताना 1 क्लॉक मेनी क्लॉक्स, एस बोलायचं. 1 सॉक मेनी सॉक्स. आता इथे डक दाखवलंय बघा, 1 डक मेनी डक्स. एकापेक्षा जास्त वस्तूंबद्दल बोलायचं असेल तर आपण काय वापरणार, मेनी. MANY स्पेलिंग लिहिलंय बघा वरती मी. 1 क्लॉक मेनी क्लॉक्स, 1 सॉक मेनी सॉक्स, 1 डक मेनी डक्स. तुम्ही काउंट पण करू शकता किती आहेत ते. आपण एकेकाला बोलूया जरा. रिद्धी, माईक चालू करा. क्लॉक, पहिल्या चित्रात किती क्लॉक आहे, 1. आणि त्याच्या बाजूला किती क्लॉक आहे, 1 च्या बाजूला 2. व्हेरी गुड. कसं बोलणार, 1 क्लॉक 2 क्लॉक्स, एस बोलायचं. 2 क्लॉक्स. व्हेरी गुड, क्लॉक्स बोलायचं. एकापेक्षा जास्त असेल तर आपण आता एस लावणार शेवटी, लक्षात ठेवायचं. माईक बंद कर बाळा. आता आपल्याकडे आदित्य, सेकंड पिक्चर बघ आणि सांग मला किती आहेत पहिल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये. 1 क्लॉक. क्लॉकच्या खाली काय बाळा चित्र आता, सॉक. 1 सॉक्स आणि बाजूला किती आहेत सांग त्याच्या, 3 सॉक. व्हेरी गुड, 3 सॉक्स. म्हणजे 1 सॉक, 1 असेल तर एस नाही लिहिलाय बघा, पण एकापेक्षा जास्त असतील तर शेवटी काय लिहिलंय त्यांनी, सेम स्पेलिंगच्या शेवटी एस लिहिलंय की नाही. आता तिसरं, उर्वी सांग मला तिसरं पिक्चर. पहिलं किती डक आहेत पहिल्या पिक्चर मध्ये, एक आहे ना. आणि बाजूच्या पिक्चर मध्ये किती आहेत, 3 आहेत. मग इथे एक म्हणजे इंग्लिश मध्ये 1 म्हणतो आपण, बरोबर आहे. आणि बाजूचे 3 आहेत, मग 1 पेक्षा जास्त असतील तर त्यांना आपण मेनी म्हणणार. ओके, 1 डक मेनी डक्स. ओके, आता तुम्हाला मी डायरेक्टली एक्सरसाइज देते आणि तुम्हाला किती जमतंय ते आपण बघूया. खूप सोपं आहे बघा. इथे मी काही पिक्चर्स दाखवलेत आणि वरती काय लिहिलंय, सर्कल द करेक्ट वर्ड फॉर ईच पिक्चर. आता एक प्रत्येक बॉक्स मध्ये बघा 2 स्पेलिंग दिल्या दिसतात तुम्हाला, रिद्धी, आदित्य आणि उर्वी. एका बॉक्स मध्ये एक चित्र आणि त्या चित्राच्या 2 स्पेलिंग दिल्यात. मग आता आपल्याला काय करायचंय, एक असेल, जसं मी इथे दाखवते बघा तुम्हाला. आता हा पहिला पिक्चर जे आहे ते फ्लावरचं पिक्चर आहे, टुलिप फ्लावर आहे. मग तिथे काय लिहिलंय, टुलिप आणि टुलिप्स. आता एकच आहे, मग एक असेल तर जर एकटा स्पेलिंग आहे, एस वाल्या स्पेलिंगला सर्कल करायचा नाही. पण आता बॅग किती आहेत कोण सांगेल मला, रिद्धी किती बॅग्स आहेत या बाजूला सांग मला.
टू. मग एकापेक्षा जास्त आहेत, मग एस, जिथे एस लिहिलेला असेल त्याला आपण सर्कल करणार. 2 बॅग्स, बरोबर. आता आपल्याला आदित्य सांग मला, बाजूच्या पिक्चर मध्ये बॉईज किती आहेत काउंट कर. 3 boys. 3 बॉईज. मग आपण बॉय वर नाही करणार की नाही, एकापेक्षा जास्त आहेत. मग बॉईज म्हणजे जिथे एस लावला असेल त्या स्पेलिंगला आपण सर्कल करणार. ओके. आता खालच्या पिक्चर मध्ये डान्सर आहे. ओके. मग उर्वी सांग मला किती डान्सर आहेत इथे. 2. डान्सर किती आहेत बाळा, हे बघ हे एकच आहे. व्हेरी गुड. मग एक असेल तर आपण एस वाल्या स्पेलिंगला सर्कल नाही करणार, आपण इथे एस नाही लिहिलंय अशा स्पेलिंगला सर्कल करणार. ओके. आता परत रिद्धी मला सांग, किती घर आहेत बाळा, किती घरं दिसतात तुला, House. किती आहेत. 4 आहेत. मग आपण हाऊसला सर्कल करायचं की हाऊसेसला. Houses. व्हेरी गुड. हाऊसेसला करणार, कारण एकापेक्षा जास्त आहेत. ओके. आता माईक बंद कर बाळा. आता आपल्याला आदित्य सांगेल. आदित्य, इथे लायन दाखवलाय, तर कुठल्या स्पेलिंगला सर्कल करायचे. मी फक्त लायन लिहिलंय त्याला की लायन्स लिहिलंय त्याला एस वाल्या स्पेलिंगला. Lion. लायन, कारण काय, तो एकटाच आहे. बरोबर. इथे लायनला सर्कल करणार. लायन्स एकापेक्षा जास्त पिक्चर असते लायनचे, तर आपण लायन्सला केलं असतं. व्हेरी गुड. आता उर्वी सांगणार आपल्याला पुढचं. इथे खाली एक्स दाखवले बघा. उर्वी किती एक्स आहेत काउंट कर. 5 एक्स. मग आता आपण एग ला सर्कल करायचं की एक्स ला. एक्स ला करायचंय, कारण ते एकापेक्षा जास्त आहेत. मग जिथे एस लावलेला असेल ती जास्त नंबरची स्पेलिंग आहे, लक्षात ठेवायचं. ओके. नंतर आता रिद्धी तू सांग मला, पुढचं पिक्चर कपचं पिक्चर आहे. किती कप. 2 कप्स. मग कपला सर्कल करणार की कप्स ला करणार. कप्स ला, कारण एकापेक्षा जास्त आहेत. ओके. व्हेरी गुड. आता परत आदित्यचा नंबर. आदित्य, मंकीज किती आहेत सांग मला पुढच्या पिक्चर मध्ये. आदित्यचा माईक चालू करा. आदित्यचा माईक चालू करा. मेरी आवाज आ रही है सबको. बहुत सारे लोग लेफ्ट हो रहे हैं, ज्वाइन हो रहे हैं, क्या प्रॉब्लम है. एम आई ऑडिबल क्लियरली. ओके. ये सारा है आपका. तो बार बार लोग बाहर क्यों जा रहे हैं क्लास में से, शायद इनका नेटवर्क प्रॉब्लम है. चला, आदित्य नाही तर उर्वीचा माईक चालू करा. उर्वी, किती मंकीज आहेत. 2. मग कुठल्या स्पेलिंगला मी सर्कल करायचंय, मंकी की मंकीज. Monkey. मंकीज. एकापेक्षा 2 आहेत. हा, एकापेक्षा जास्त आहेत ना बाळा, 2 आहेत ते. मग मंकीज ला करणार. अभी थोड़ा जूनियर केजी वाले बच्चे भी बताएंगे. विराट, आपका माइक शुरू कीजिए. चलो बताओ. हाँ, कैरेट है. कितने कैरेट है विराट. बताओ. 1. 1. वेरी गुड. तो 1 होगा तो हम लोग एस की स्पेलिंग को सर्कल नहीं करेंगे,
सिर्फ जहाँ पे कैरेट लिखा है उसी स्पेलिंग को सर्कल करेंगे। वेरी गुड। अभी ईशा आप बताओ, यहाँ पे माउंटेन्स दिखाए है कैरेट के बाजू में, कितने माउंटेन है? काउंट करो। 2 दो है, राइट, टू। तो एक से ज्यादा है मतलब, है ना? तो माउंटेन को सर्कल करेंगे कि माउंटेन्स को करेंगे? जहाँ पे एस लिखा है उसको सर्कल करेंगे या जो पहला स्पेलिंग है उसको सर्कल करेंगे? बताओ। बोलो। दूसरा स्पेलिंग करेंगे ईशा, क्योंकि एक से ज्यादा है और दूसरे स्पेलिंग में एस लिखा हुआ है। ठीक आहे, आता गर्व पण जॉईन झालाय बहुतेक. चला गर्वचा माईक चालू करा. आहे गर्व की गेला परत? आहे. गर्वचा माईक चालू करा पटकन. पर्णिकाचा माईक चालू करा. तुला पेंगुइन का? हॅलो. शेवटचं पिक्चर. हा बोला. बोलणार आहे का पर्णिका, की मी तनिषला सांगू? काउंट करायचंय बाळा आपल्याला. तुम्हाला शिकवलंय की नाही काउंटिंग? किती पेंग्विन आहेत सांग मला. शेवटच्या पिक्चर मध्ये पेंग्विन आहे. 1 वन. व्हेरी गुड. बस एवढंच पाहिजे होतं मला. आता माईक बंद करा. वन पेंग्विन आहे. मग आपण एस वाल्या स्पेलिंगला सर्कल नाही करणार, फक्त पेंग्विन लिहिलंय. वाल्यांसाठी आहे आणि तुमची जेव्हा एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे वन आणि मेनीवरचे असे पिक्चर्स देणार आहे एक्झाम मध्ये, आणि तुम्ही कुठला ऑप्शन करेक्ट आहे तो सर्कल करायचा आहे. ओके. सबको मेरी आवाज आ रही है?
चैट बॉक्स में रिप्लाई कीजिए। ओके, मैम का थोड़ा प्रॉब्लम हो गया है, लाइट गई है, तो 5 मिनट हम मैम का इंतजार करते हैं, वेट करते हैं, मैम ज्वाइन होंगे। ओके, तो तब तक आप लोग जो मैम ने पढ़ा है वो रिवाइज कीजिए। चलिए, तोपर्यंत मॅमने जे शिकवलं ते रिवाइज करा। तो मैम का टेक्निकल प्रॉब्लम हो गया है कुछ, लाइट गई है, मैम कनेक्ट नहीं हो पा रही है। ओके, तो आज हम यहाँ पे ही रुकते हैं। आपका वैसे भी पढ़ा के हो गए ना आज का, और जो बाकी का रहेगा वो कल कंटिन्यू करेंगे। ओके, कल की क्लास में। ओके, तो चलिए हम लोग यहाँ पे ही रुकते हैं। तो बाय एवरीवन। Bye bye teacher. बाय 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 टीचर। बाय Bye bye teacher. बाय।